आपल्याला लेवल 3 आज आपल्याला पाहायचं आहे. आता लेवल 3 चे इम्पॉर्टंट फॉर्म्युले आपण पहिल्यापासून पाहूया. लेवल 3 चे इम्पॉर्टंट फॉर्म्युले कोणाचे? लेवल 3 चे इम्पॉर्टंट फॉर्म्युले ऑफ द लेवल 3. त्याच्यामधला पहिला जो फॉर्म्युला आहे तो असा, हे पहिला जो आहे ना, असं करायचं f of x f of g of x raised to n. लक्षात घ्या कसं लिहायचं, f of g of x raised to n, f of g of x raised to n. तर काय झालं मग इथे n into f of g of x raised to n minus 1 into f dash of g of x into g dash of x. आता एकाच्या पुढे एक अशी 3 फंक्शन जेव्हा असतात तेव्हा पहिला जो फंक्शन आहे, जसं n-1 केलं, त्याच्यानंतर त्याच्या समोर कोण आहे f of x चा काढायचा, त्याच्यानंतर g of x चा काढायचा. एका समोर असं 3 जर फंक्शन असेल तर काय करायचं, सर्वात पहिलं काढायचं, त्याच्या समोर कोण आहे त्याचं काढायचं, त्याच्यानंतर त्याच्या समोर कोण आहे त्याचं काढायचं. अशा पद्धतीने 3 फंक्शन्स असतील, त्याला आपण लेवल 3 म्हणतोय. लेवल 3 आहे. समजा आपल्याकडे एक असं आहे, हे डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to f of g of x असं आहे. आता इथे e च्या डोक्यावर पहिलं एकच फंक्शन होता, आता e च्या डोक्यावर झाले 2 फंक्शन्स आहेत. तेव्हा काय होतं, e raised to f of g of x into f dash of g of x into g dash of x असं. ओके, म्हणजे e च्या डोक्यावर जर पहिला आतापर्यंत आपण एकच फंक्शन असलेलं पाहिजे, आता e च्या डोक्यावरती 2 फंक्शन असलेलं असं करायचं. थर्ड फॉर्म्युला आहे तुमचा डेरिव्हेटिव्ह ऑफ a raised to f of g of x. तुम्हाला पहिला लेवल दुसरा लेवल जर पाठ असेल तर हे लेवल पाठ करायला खूप वेळ लागणार नाही, ठीक आहे. फक्त त्याच्या समोर त्याच्या दोघांची डेरिव्हेटिव्ह तुम्हाला काढायचं आहे. a raised to f of g of x into log a हे जर लिहिलं, आता f of x चा डेरिव्हेटिव्ह f dash of g of x into g dash of x असं करायचं, ठीक आहे. 2 फंक्शनचे पुढे नंबर 4 फॉर्म्युला आहे तुमचा डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट ऑफ f of g of x असेल तर काय करायला पाहिजे, तेच फॉर्म्युले आहे, फक्त 2 वेळा 1/2 तर फॉर्म्युला 1/2 रूट ऑफ f of g of x into f dash of g of x into काय आहे g dash of x, ठीक आहे. फॉर्म्युले तेच आहे, फक्त 2 फंक्शन असल्यामुळे आपल्याला काय करावं लागणार आहे, त्याचे 2 वेळा परत डेरिव्हेटिव्ह काढावा लागणार आहे. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग f of g of x असं आहे, तर आपण काय करू शकता, 1/f of g of x into f dash of g of x into g dash of x असं करायचं. नेक्स्ट आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ, जर आपल्याकडे कसं असेल, डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/f of g of x असं असेल. ओके, तेव्हा ह्याचा जो पॉवर आहे 1 आहे, तर काय केलं पाहिजे, -1/f of g of x raised to 2 घ्यायचं, 2 ह्याचा पॉवर 1 ने वाढवायचा. जसं पहिला आपण 1/f of x raised होतं ना, f of x raised to 2 लिहिलं होतं, तसं 1/f of g of x is equal to -1/f of g of x raised to 2 घ्यायचा into f dash of g of x घ्यायचा into काय घ्यायचं परत, हे g dash of x घ्यायचा. ओके, त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/f of g of x raised to n आहे, तेव्हा
जी ऑफ एक्स इंटू काय घ्यायचं आहे जी डॅश ऑफ एक्स घ्यायचं. ओके, तर हे तुमचे 7 फॉर्म्युले झाले. आता इथे एक कॉन्स्टंट घेतो मी. कॉन्स्टंट समजा छोटा असेल मोठा असेल तर सर्वांचा डेरिव्हेटिव्ह पी किंवा आर घेऊया आपण. कॉन्स्टंट जरी मोठा असेल किंवा छोटा असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह किती येतो 0च येतो. आता आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स घ्यायचे. ट्रिग्नोमेट्रिक समजा आता साइन ऑफ एफ ऑफ जी ऑफ एक्स आहे. साइनच्या पुढे 2 फंक्शन्स आहेत एफ ऑफ जी ऑफ एक्स. हे करता आलं पाहिजे बरं. कसं करायचं बघा, एफ च्या पुढे एक कंस करायचा, पुन्हा जी च्या पुढे एक कंस काढायचा, पुन्हा एक्स च्या नंतर हे 2 घ्यायचे. साइन ऑफ एफ ऑफ जी ऑफ एक्स असं काढता आलं पाहिजे तुम्हाला. आता साइनचा डेरिव्हेटिव्ह सोडा माहिती तरी कॉस ऑफ एफ ऑफ जी ऑफ एक्स. एफ ऑफ साइनचा डेरिव्हेटिव्ह काय झालं कॉस ऑफ एफ ऑफ जी ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स इंटू काय आहे जी डॅश ऑफ एक्स. ओके, तर हे झाले तुमचे 9 फॉर्म्युले. आणखीन एक फॉर्म्युला तुम्हाला हे डेरिव्हेटिव्ह हे काय आहे इथं कॉस ऑफ एफ ऑफ जी ऑफ एक्स इज इक्वल टू कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय आहे मायनस साइन ऑफ एफ ऑफ जी ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स इंटू जी डॅश ऑफ एक्स. ओके, आता हे ट्रिग्नोमेट्रीचे आपण हे 3 घेतले, पण आणखी ट्रिग्नोमेट्री 4 आहेत नाही का. असे एकूण तुम्हाला 20 मार्क आहेत. आता नंबर 11 आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ tan ऑफ एफ ऑफ जी ऑफ एक्स इज इक्वल टू 6 स्क्वायर. tan चा डेरिव्हेटिव्ह काय होतं 6 स्क्वायर एफ ऑफ जी ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स इंटू जी डॅश ऑफ एक्स ठीक है. tan ऑफ एफ ऑफ जी ऑफ एक्स इज इक्वल टू tan चा डेरिव्हेटिव्ह काय होतो रे 6 स्क्वायर होतो. काय होतो रे डेरिव्हेटिव्ह 6 स्क्वायर एफ ऑफ जी ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स इंटू काय आहे जी डॅश ऑफ एक्स. त्यानंतर हा 12 फॉर्म्युला आहे तुमचा डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट ऑफ एफ ऑफ जी ऑफ एक्स इज इक्वल टू मायनस किती आहे कोसेक स्क्वेअर एफ ऑफ जी ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स इंटू जी डॅश ऑफ एक्स. ओके, कॉटचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे कोसेक स्क्वेअर एफ ऑफ जी ऑफ एक्स इंटू किती आहे एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स इंटू जी डॅश ऑफ एक्स. अशा पद्धतीने तुमचे 12 फॉर्म्युले झाले. कॉटच्या नंतर सेक आणि कोसेक. आता हे बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ काय रे बरोबर सेक ऑफ एफ ऑफ जी ऑफ एक्स इज इक्वल टू सेक ऑफ एफ ऑफ जी ऑफ एक्स इंटू सेक चा डेरिव्हेटिव्ह सेक ऑफ एफ ऑफ एक्स इंटू एफ ऑफ जी ऑफ एक्स. सेक चा डेरिव्हेटिव्ह होतो सेक थीटा चा डेरिव्हेटिव्ह कॉस सेक थीटा इंटू tan थीटा. तसं सेक ऑफ एफ ऑफ जी ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह सेक ऑफ एफ ऑफ जी ऑफ एक्स इंटू tan ऑफ एफ ऑफ जी ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स इंटू जी डॅश ऑफ एक्स. सेक चा डेरिव्हेटिव्ह काय रे सेक इंटू tan आहे. सेक ऑफ जी ऑफ एक्स इज इक्वल टू सेक ऑफ जी ऑफ एक्स इंटू tan ऑफ एफ ऑफ जी ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स इंटू जी डॅश ऑफ एक्स असा आहे. नंबर 14 आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ cosec of f of g of x is equal to minus cosec of f of g of x into cot of f of g of x into f dash of g of x into g dash of x. ओके, असे 14 फॉर्म्युले झाले. आता 6 कोणते फॉर्म्युले आहेत? तुम्हाला इनव्हर्सचे 6 फॉर्म्युले.
ओके, बघूया किती असते तर ते डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स ऑफ f ऑफ g ऑफ x इज इक्वल टू 1 बाय अंडर रूट ऑफ काय होते इथं 1 मायनस f ऑफ g ऑफ x इट्स स्क्वायर इनटू f डॅश ऑफ g ऑफ x इनटू j डॅश ऑफ x हा 50 फॉर्म्युला सही आहे. पुन्हा आहे 16 जसं साइन पुन्हा cos डेरिव्हेटिव्ह ऑफ cos इनवर्स ऑफ f ऑफ g ऑफ x इज इक्वल टू आता इथे काय करायला पाहिजे ह्याच्यामध्ये फक्त मायनसचा प्रकार मायनस 1 बाय रूट ऑफ किती व्हायला लागले इथं 1 मायनस f ऑफ g ऑफ x इट्स स्क्वायर इनटू f डॅश ऑफ g ऑफ x इनटू g डॅश ऑफ x असं आहे साइन इनवर्स cos इनवर्स. आता आपल्याला काय घ्यायचं आहे tan इनवर्स of f of g of x is equal to 1 by 1 plus f of g of x its square into f dash of g of x into g dash of x असं लिहायचं. त्यानंतर 18 चा फॉर्म्युला आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ cot घ्यायचा cot इनवर्स ऑफ f of g of x is equal to minus 1 by 1 plus f of g of x its square into f dash of g of x into g dash of x लिहायचं. 19 फॉर्म्युला आहे आता सेक आणि कोसेक डेरिव्हेटिव्ह ऑफ sec of f of g of x is equal to 1 by f of g of x हे ब्रॅकेटच्या बाहेर लिहायचं अंडर रूटच्या बाहेर अंडर रूट मध्ये काय लिहायचं f of g of x its square minus 1. आता साइन मध्ये आणि cos मध्ये कसं आहे हे 1 मायनस आहे ना इथं काय लिहायचं पहिलं तर घ्यायचं f of g of x चा स्क्वेअर मायनस 1 घ्यायचं आणि इनटू इथं काय लिहायचं f डॅश ऑफ g of x इनटू काय घ्यायचं हे g डॅश ऑफ x. आणि लास्ट तुमचा फॉर्म्युला आहे 20 फॉर्म्युला हे बेसिक फॉर्म्युला जातो बेसिक फॉर्म्युला थर्ड लेवल पर्यंत डेरिव्हेटिव्ह ऑफ आता कोशेक ऑफ f of g of x is equal to minus 1 by f of g of x हे रूटच्या बाहेर लिहायचं आणि रूट मध्ये काय लिहायचं हेच लिहायचं f of g of x its square minus 1 घ्यायचं इथं मायनस घेतलं पण ना त्याच्यानंतर हे लिहायचं परत काय लिहायचं इनटू f डॅश ऑफ g of x इनटू काय लिहायचं हे g डॅश ऑफ x. अशा पद्धतीने तुमचे थर्ड लेवलचे बेसिक हे 20 फॉर्म्युले आहेत. थर्ड लेवलचा अर्थ पण आपण सांगितलं तुम्हाला मी पण ऐकतो सांगतो मी एकाच्या नंतर एकाच्या पुढे जसं 3 फंक्शन असेल तर सर्वात पहिले पहिल्या फंक्शनचं काढायचं त्याच्यानंतर त्याच्या समोर त्याचं काढायचं त्याच्यानंतर त्याच्या समोर त्याचं काढायचं 3 वेळा डेरिव्हेटिव्ह काढावा लागतो म्हणून आपण त्याला नाव दिलेलं आहे थर्ड लेवल. फर्स्ट लेवल सिंपल असते सेकंड लेवल 2 एकाच्या पुढे 2 असतात आणि थर्ड लेवल मध्ये 3 असतात. आता इथपर्यंत सीमित आहे तुम्हाला 12वीच्या सिलेबसला इथपर्यंतच तुम्हाला थर्ड लेवलपर्यंतच प्रॉब्लेम्स आहेत जास्तीत जास्त सेकंड लेवलचेच प्रॉब्लेम खूप आहेत थर्ड लेवलचे कमी आणि फर्स्ट लेवलचे कमी आहेत. तरी परंतु आपण सर्व लेवल शिकलेले आहेत. आता आपल्याला टेक्स्ट बुकमध्ये कोणताही प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी काही अडचण येणार नाही. आता फक्त गरज आहे जे सिंपल प्रॉब्लेम घ्यायचे थर्ड लेवलचे प्रोडक्टचे प्रॉब्लेम घ्यायचे आणि क्वेश्चनचे प्रॉब्लेम आपण 5-5 मार्क घेऊन आपण प्रॅक्टिस करूया आणि त्याच्यानंतर आपण टेक्स्ट बुकमध्ये मग दोन्ही टेक्स्ट बुक घ्यायच्या डेरिव्हेटिव्ह काढत असेल तो प्रॉब्लेम सोडत असताना तुमच्या 12वीचा जो स्टेट बोर्डचा जो सिलेबस आहे त्या सिलेबसमधले पण प्रॉब्लेम्स घ्यायचे आणि NCERT मधून सुद्धा जे की बुक आहे त्याच्यातले पण आपण प्रॉब्लेम्स घ्यायचे जेणेकरून तुम्हाला CET मध्ये आणि JEE मध्ये कोणत्याही प्रकारचा अडचण येणार नाही आहे. सर्व प्रॉब्लेमला सहज सोडवता येतील. आता पहिले तुम्हाला काय करायचं आहे हे सर्व फॉर्म्युला लिहून घ्यायचं आहे. नुसतं लिहून घ्यायचं नाही तर हे पूर्णपणे सर्वांनी बायहार्ट करणं आवश्यक आहे. तेव्हाच तुम्ही याच्यामध्ये एक्सपर्ट होणार आहात. ओके ठीक आहे.
तर सर्वांनी हे प्रॉब्लेम्स लिहा.